आपले समोर असतील तर त्यांच्या विरोधात कसं लढावं हा रणांगणावर अर्जुनाला प्रश्न पडला। त्याला कृष्णानं उत्तर दिलं। तेव्हापासून अर्जुनानं शस्त्र उचललं आणि कुठलीही लढाई ते लढले। तेव्हापासून कदाचित भाऊबंदकीच्या लढाया आपल्याला नव्या नाहीयेत। नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत कोकणातल्या राणे कुटुंबातल्या लढाईनं राज्याचं लक्ष वेधून घेतलं। आतापर्यंत या लढाईत सबुरीनं घेणारे नितेश राणे पराभवानंतर गप्प बसण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। गप्प होतो, आता वेळ आली आहे। नितेश राणेंची सूचक पोस्ट। नितेश राणेंच्या पोस्टचा अर्थ काय? राज्यात सर्वात गाजलेल्या मालवण आणि कणकवली नगर परिषदेच्या निकालात मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणेंना मोठा धक्का बसला। कणकवली आणि मालवणच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पराभूत झाले। सिंधुदुर्गातल्या या पराभवानंतर मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणेंनी एक सूचक पोस्ट केली आहे। गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात, पण आता ती वेळ आली आहे, अशी पोस्ट नितेश राणेंनी केली। कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या या निवडणुकीत भाऊबंदकी पाहायला मिळाली। या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांच्या घरात स्टिंग ऑपरेशन करत एका पिशवीत पैसे असल्याचा प्रकार निलेश राणेंनी उघड केला। मालवणमधल्या या निवडणुकीत शिवसेनेच्या निलेश राणेंनी सरशी साधली। मालवणमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला, तर कणकवलीत भाजप उमेदवाराला धूळ चारत कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले। सिंधुदुर्गातल्या या निकालानंतर शिवसेना आमदार निलेश राणेंनी संयमी प्रतिक्रिया दिली होती। भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आता सध्या काहीच बोलायचं नाहीये। जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील। सिंधुदुर्गातल्या या निवडणुकीच्या लढाईत खासदार नारायण राणे मात्र निवडणुकीच्या प्रचारापासून दूर होते आणि आता हेच पराभवाचं कारण भाजपनं पुढे केलंय। आमचे सर्वांचे नेते आदरणीय राणेसाहेब हे त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये दोन भाऊ एक दुसऱ्याबरोबर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे भाग घेऊ शकले नाहीत। तर राणेसाहेबांनी स्वतः जर त्या निवडणुकीकडे भारतीय जनता पार्टी म्हणून भाग घेतला असता तर निकाल जो आहे तो निकाल हा भाजपच्या पडद्यात पडला असता। सिंधुदुर्गातल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर नितेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आहे। सिंधुदुर्गातल्या भाजपच्या पराभवानंतर नितेश राणेंनी केलेल्या पोस्टचा नेमका रोख कुणाकडे, ते नेमके काय गोष्टी बोलतात याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।